व्हिलेज माय फार्म, माझा गाव माझी शेती या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करते. मित्रांनो, आज आनंदाची बातमी अशी सांगावीशी वाटते मला. आम्ही शेळ्यांसोबत काही म्हशी आणि काही खिलार गायी पण पाळलेल्या आहेत. आम्हाला आनंद वाटतो म्हणून, म्हणजे फार फायदा घ्यावा मिळावा अशा उद्देशाने नाही आहे. आणि त्यामध्येच ही आमची आम्ही जी पहिली गाय घेतली, म्हणजे आम्हाला आंदण मिळालेली ही आमची पहिली गाय. आणि आनंदाची गोष्ट अशी की आजच हे छोटंसं खोंड तिला झालेले आहे. इतकं सुंदर दिसतं हे, आणि आम्हाला सगळ्याला खूप आनंद झाला आहे. आमच्या घरात ह्या छोट्याशा खोंडाचं आजच आगमन झालं. हे पहा किती सुंदर दिसतंय ते गोंडस, अगदी हरणासारखंच दिसतंय. पहा, अगदी छान. मित्रांनो, पैसे कमवणे हाच एक उद्देश न ठेवता, मी सुरुवातीलाही सांगितलं की बऱ्याच वेळेला अडीअडचणी असतात म्हणून पैसे कमवण्यासाठी म्हणून उद्योग करणं वेगळं, किंवा एक व्यवसाय म्हणून जीवनामध्ये एक अर्थार्जनासाठी म्हणा. पण आम्ही हे जे करतो आहे ते तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून पण, आणि त्यातून आम्हाला आनंद मिळावा म्हणून पण आम्ही हे सध्या करतो आहे शेती. त्यामध्येच आम्हाला आनंद देणारी ही एक घटना आहे. अतिशय आम्ही सगळेजण खुश आहोत. कृष्णा, तुला पण आनंद झाला आहे ना? काय आहे हे? काय झालं रे? तूच मला सांगितलं ना आपल्या गाईला बाळ झालंय म्हणून. काय झालंय? कुणाला? आपल्या गाईला. होय, तुला आवडलं का? हां, तू पण बघितलं? हां, त्या हां, काय त्यात बसून त्यात बसलो होतो होय बाळ. हां, तू पण बघितलं? बघा मित्रांनो, हे आमच्या छोट्याशा कृष्णाला सुद्धा खूप आनंद झाला आहे. अगदी आनंदानं मला पहिल्यांदा घरी आल्याला सांगायला आला की चल आपल्या गाईला बाळ झाले, तुला मी दाखवतो. आणि त्यानं हे मला दाखवलं. ह्या सगळ्यांच्या जनावरांच्या सोबत यासुद्धा आमच्याकडं गायी आम्ही पाळलेल्या आहेत. त्यातलं आज आमचं हे मला वाटतं 7वं, ह्या गाईचं 7वं अपत्य आहे. ठीक आहे मित्रांनो, मला आनंद झाला म्हणून हा व्हिडिओ मी तयार केला. तो आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.